इचलकरंजी मालवाहतूक वाहने आणि ट्रकमधील बॅटऱ्यांची चोरी करणाऱ्या टोळीतील 3 संशयित आरोपींना न्यायालयाने अटी व शर्तींसह जामीन मंजूर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली होती. शहरातील विविध भागात उभ्या असलेल्या मालवाहतूक गाड्यांच्या बॅटऱ्या चोरून त्यांची विक्री करण्याच्या उद्देशाने वावरणाऱ्या टोळीचा छडा शिवाजीनगर पोलिसांनी लावला होता. या प्रकरणी पोलिसांनी विकास शरद जिरगे आणि शिवम भारत झेंडे या 2 आरोपींना दिनांक 12 मार्च 2026 रोजी अटक केली होती. त्यांच्याकडून चोरीच्या बॅटऱ्या देखील हस्तगत करण्यात आल्या होत्या. संबंधित आरोपीवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरुवातीला न्यायालयाने त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीत असताना या गुन्ह्यात प्रीतम राजू कांबळे आणि शाहरुख या अन्य 2 आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला. पोलिसांनी प्रीतम याला तातडीने अटक केली तर शाहरुख हा अद्याप फरार आहे. या गुन्ह्यात आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट रियाज बांदर यांनी काम पाहिले. त्यांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करून प्रभावी युक्तिवाद केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने तिन्ही आरोपींची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले. या कायदेशीर प्रक्रियेत ॲडव्होकेट रियाज बांदर यांना ॲडव्होकेट यासिन पेंढारी, ॲडव्होकेट जैद मुल्ला, ॲडव्होकेट सचिन कोरवी तसेच अजीज नदाफ, साहिल शेख आणि परवेज मुजावर यांनी मोलाची मदत केली. MS-51 न्यूजकरिता मुबारक शेख.